नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मराठी भाषा, विचार आणि संस्कृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर नाशिकचा पुढाकार। मराठी संस्कृतीचा जागर। नाशिकमध्ये पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद। पहिली अखिल भारतीय मराठी परिषद नाशिकमध्ये भाषेच्या संवर्धनासाठी वैचारिक मंथन। मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि सन्मानासाठी नाशिकमध्ये एक ऐतिहासिक उपक्रम होणार आहे। कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीनं पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद येत्या 9 आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी नाशिकमध्ये आयोजित केली जाणार आहे। मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृह आणि MVP मॅनेजमेंट कॉलेजच्या परिसरात ही परिषद 2 दिवस रंगणार आहे। या परिषदेमध्ये देशभरातून येणाऱ्या मराठी भाषिक, अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत आणि समाज हितैषी व्यक्तींचं विचारमंथन होणार असून मराठी भाषेच्या अभ्यासाचं आणि समाज जागृतीचं नवनीत या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या परिषदेबाबत नुकतीच नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे यांच्यासह मंचाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या परिषदेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे कुसुमाग्रज मराठी मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी। अध्यक्ष कुसुमाग्रज मराठी विचार मंच। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु त्या अभिजात दर्जाचं काय किंवा दर्जाचा आपण फायदा काय घ्यायचा याच्यासाठी एक वैचारिक अशी आपण एक परिषद आयोजित करत आहोत। त्यामध्ये भाषा आणि संस्कृती याविषयी तज्ञांचं मार्गदर्शन, त्यांच्या विचार मंथन करून समाजाला, मराठी मनाला जास्तीत जास्त आपण एक ठेवा असा मिळवून देणार आहोत। मराठी मुलांमध्ये स्वाभिमान, सजगता कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून मराठी मना जर स्वाभिमानी झालं तर ते जगामध्ये डंका जास्त चांगल्या पद्धतीने उमटवतील यामध्ये दुमत नाही। आणि त्यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी भाषा व संस्कृती परिषद आपण 9 आणि 10 ऑगस्ट रोजी मंच आणि मराठा विद्या प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 9 आणि 10 ऑगस्ट या दिवशी अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद याचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे। आणि त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना आणि सगळ्या नाशिककरांना आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून या परिषदेची माहिती व्हावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं एकत्रितपणे आलेलो आहोत। त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठी भाषेला जसं आता सांगितलं की जो काय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, परंतु त्याचा उपयोग करून मराठी भाषेचं मराठी भाषा आणखीन कशी वाढेल, ती कशी समृद्ध होईल आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि ती ज्ञान भाषा म्हणून कशी पुढे जाईल याकरता कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याचं एक शास्त्रीय चर्चा आपल्याला या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे। त्याच्यामध्ये अनेक भाषा तज्ञ। या परिषदेसाठी मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांना आमंत्रण देण्यात येणार आहे। तसंच मराठी भाषेविषयी कळकळ असणारे विविध राजकीय पक्षातील मान्यवर, अभ्यासक देखील या परिषदेचा भाग असतील। नाशिकमध्ये मराठी भाषेसाठी होत असलेले हे ऐतिहासिक आयोजन भाषेच्या जपणुकीचा आणि भविष्यकालीन दिशा ठरवण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।